तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉग मध्ये। तर आज आता काढून घ्या, मी खेळत बसा, मी बसते तिथं। आमचे आहो चाललेले आहेत। खुशी देखो चेहरे पे। बहुत ज्यादा सगळा कार्यक्रम झाला काय खुशी देखो काही नाही झालेलं, होत राहतं असं। तर सकाळीचे वाजलेले आहेत 6:15। आहोंना निघायचं तर डॉट 5:30 पावणे 6ला, थोडंसं उशीर झालेला आहे। खूप घाई झाली त्यांना घरी जायची, त्याच्यामुळं नाही उन्हाच्या आधी घरी जायचं हे मोठी वेळ। तर ते चालले त्यांच्या माहेरी, आणि माहेरी जायचं म्हणलं आनंद बघा किती आहे चेहऱ्यावर। व्यवस्थित जा, व्यवस्थित या, आणि जमलं तर ब्लॉग काढा, जमलं तर ना पाहू। बघू काढलं तर काढतील हे ब्लॉग। इकडे तर बघा एकदा, बाय बाय करा। बाय बाय, काळजी घ्या, व्यवस्थित जा। आज आहे सॅटर्डे, सुट्टीचा दिवस, सगळ्यात मोस्ट फेवरेट। संडेपेक्षा सॅटर्डे जास्त छान वाटतो, कारण असं वाटतं हा उद्या पण सुट्टी आहे बरं का, त्यामुळे सॅटर्डे जास्त आवडतो। सॅटर्डेची सुट्टी, आणि मग निवांत, आज जरी निवांत राहिलं ते हा आता उद्या पण सुट्टी आहे असं वाटतं। आणि संडेला काय होतं, संध्याकाळी असं वाटायला लागतं अरे उद्या मंडे, उद्या मंडे। पण ठीक आहे, तर चला ब्लॉगला सुरुवात करूया। कॅप्शनवरून तुम्हाला कळालंच असेल आजचा ब्लॉग कसला आहे ते। तर आता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत, आणि पहाटे मी 5:30ला सुटले होते। म्हणजे तयारी चालली होती, त्यांना जायचं होतं घरी, आणि त्याचा ऑलरेडी प्लॅन होता। ऍक्च्युली फर्स्ट टाइम आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा असं झालंय की ते एकटे गेलेत पुढं, म्हणजे माझ्या सासरी, म्हणजे त्यांच्या माहेरी नाशिकला। तर ठीक आहे, मी मिस तर खूप करते त्यांना, पण ठीक आहे, त्यांचं काम होतं त्यामुळे त्यांना जावंच लागणार होतं, आणि मी सुद्धा जाऊ शकत नाही का, तर आता ट्रॅव्हलिंग करणं इम्पॉसिबल आहे। मागच्या वेळेस तर गेलेच होते, तुम्हाला माहिती आहे, डॉक्टरांचं कन्सर्न घेऊन मी गेले होते, ट्रॅव्हल केलं होतं, आणि आईबाबांना भेटायला गेले होते। पण यावेळेस जमणार नाही मला, तुम्हालाही माहिती आहे माझा जवळपास म्हणजे आता बेबी शॉवर वगैरे झालेला आहे, आणि आता ट्रॅव्हल करणं इम्पॉसिबल आहे, आणि डॉक्टरांचा पण कन्सर्न आहे की ट्रॅव्हल नाही करायचं आता, त्यामुळे मी ट्रॅव्हल अजिबात करत नाही, मी घरीच असते।
असते. इथे तिथे कुठे जायचं असेल माहेरी वगैरे तर छान नाश्ता झाला. सकाळी चहा पोहे केले होते. एकट्यापुरता नाश्ता करायचं म्हटलं तरी कंटाळा येतोच, पण ठीक आहे, मला खूप जास्त पोहे आवडतात ते तुम्हाला माहिती. तर छान पोहे आणि चहाचा नाश्ता केला आणि आता छान घर वगैरे आवरलं आणि आता वाट बघते माझ्या मम्मीची, कारण मम्मी येणार आहे. कारण मी एकटी नाही राहू शकत. तर सकाळी सकाळी एवढ्या लवकर कधी जाणार ना, कारण मम्मीची शाळा असते. मम्मीची शाळा सकाळची असते त्याच्यामुळे, आणि सानू पण सगळे कॉलेजला वगैरे गेले होते. तर मग मी एकटी घरी जाऊन काय करू. तर मी म्हटलं मम्मीला म्हटलं तुझं आवरलं शाळेतनं, शाळा सुटली की तू ये इकडे मला घ्यायला, मग आपण जाऊयात किंवा मग इथेच राहा तुम्ही आजचे दिवस, असं मी म्हटलंय. आता बघू कसं प्लॅन ठरतोय, काय ठरतंय, की तेच आजचे दिवस राहतील की मी तिकडे जाईल. तसं आम्ही ठरवूच, कारण उद्या त्यांना पण सुट्टी आहे, पोरांना, सानिकाला नोमला पण सुट्टी आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं राहा येतेच, मग आपण उद्या वगैरे जाऊ. पण जर ठरलंच आजच जायचं तर मी माहेरी जाईल. आता 2-3 दिवस नाही येत, कारण मी एकटी राहू शकत नाही. तर मी चालली माहेरी. आता ते त्यांच्या माहेरपण एन्जॉय करणार आहे, मी माझं माहेरपण एन्जॉय करणार आहे. तर मजा येणार आहे. मी तसं त्यांना म्हटलंय बरं का की व्लॉग काढा म्हणून, पण मला वाटत नाही ते काढतील की नाही काढतील, काय माहिती. बघूयात, होप सो त्यांनी काढावेत की व्लॉग तिथलं तिथं ते गेल्यानंतर काय काय केलं त्यांनी ते. पण त्यांना एवढी सवय नाहीये, बट ठीक आहे, आपण जास्त फोर्स नाही करू शकत. पण कधी कधी काढतात ते, तुम्हाला माहिती. मित्रांसोबत गेल्यानंतर ब्लॉग काढला होता. आता बघूयात घरी गेलं तर. जरा ब्लॉग कंटिन्यू करा. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. हे मम्मी आलेली आहे. हो, कशासाठी आला? असं येत नाही हे ना. इकडे मम्मी आलेली आहे. आपका स्वागत है. जेवायला अशा जागेवरून समोर जात असताना योग्य प्रशिक्षण किंवा एखादी गाईड सोबत असणे खूप गरजेचे आहे. तर इथे आलेली आहे सानू आणि त्याने आम्ही चाललोय खाली. आता 8 वाजलेले आहेत. नाश्ता वगैरे म्हणजे जेवण झालेलं आहे माझं. तर आता म्हटलं चला खाली जाऊया. सेम झालंय, पर्पल झालंय. ओम तर ऑलरेडी खाली केलंय खेळायला. तर आम्ही जाते, तर मम्मी थोड्या वेळाने येईल. तर चला जाऊया, थोडंसं वॉकिंग वगैरे करूयात. दमला असेल ते. मम्मी